नमस्कार मंडळी. आजच्या भागाची सुरुवात होते ऑफिसमधून. सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये बसलेली असते, पण आज तिला पहिल्यांदा कळतं की अर्जुन रोज किती मोठं कामं सांभाळतो. कारण सायलीभोवती एकामागो एक कामं आणि लोक येतच राहतात. आणि कोणी क्लायंट, कोणी पेपर्स, कोणी कॉल्स, तर कोणी ड्राफ्टसाठी प्रश्न विचारत असतात. सायली इतक्या कामाच्या गोंधळात अडकते की ती अक्षरशः ब्लँक पडते. तिला समजतच नाही की आधी फोन उचलायचा की स्टाफला उत्तर द्यायचं. तेवढ्या चैतन्याला कळतं की सायलीवर प्रेशर आले. तो तिला शांत करतो आणि सहीसाठी आलेले पेपर्स तिच्याकडून साईन करून घेतो. सायली पेपर्सवर सही करते आणि काम पुढे सुरू राहतं. यानंतर चैतन्य सायलीला समजावतो की टेन्शन घेऊ नकोस, हळूहळू सगळं जमेल. इकडे दुसरीकडे अर्जुन घरात असतो. तो घरची कामं करत असतो, कपडे धुवून वाळत घालत असतो. तेवढ्या सायलीचा फोन येतो. अर्जुन फोन उचलून म्हणतो, बोल बायको, काय झालं? सायली मुद्दामून अर्जुनची मस्करी करते आणि म्हणते, मग काय, घरचं काम होतंय का, की अजून वॉशिंग मशीनवरच अडकल्यात? अर्जुन म्हणतो, पण तो असं सायलीला विचारतो की ऑफिसमध्ये सगळं जमतंय ना? सायली स्वतःला स्ट्रॉंग दाखवत म्हणते, मी मॅनेज करते, मला काहीच त्रास नाही. तिच्या बोलण्यातून स्पष्ट होतं की ती तणावात आहे. यानंतर सायली अपघात केसची फाईल बघत असते. तिला वाटत असते की अजून काही पुरावे मिळत नाही आहेत, पण आपण हा केस सोडवायलाच हवी. तेवढ्या चैतन्य सायलीसाठी चहा घेऊन येतो आणि तिचा मूड हलका करतो. मग सायली एक महत्त्वाचं पाऊल उचलते. ती बाबू ड्रायव्हरला ऑफिसमध्ये बोलावून घेते. बाबू खूप घाबरलेला असतो. तो म्हणतो की महिपत साहेब त्याला जिवंत सोडणार नाहीत. पण सायली त्याला विश्वास देते की सत्य सांगायला लावते. पण बाबू सांगतो की अपघाताची सुपारी 10 दिवस आधीच दिली होती. ट्रक 2 दिवस आधी अरेंज केला होता, पण तो ट्रक बंद पडला होता. यानंतर माणसाने एका ट्रक अरेंज करून दिला आणि त्या माणसाचं नाव होतं रमेश. बाबू सांगतो की रमेशचा चेहरा त्याच्या लक्षात आहे. मग सायली आणि चैतन्य लगेच स्केच आर्किटेक्टला बोलवतात आणि त्या रमेश नावाच्या माणसाचं स्केच परफेक्टपणे बनवून घेतात. सायली मग सावंत इन्स्पेक्टरला फोन करून सांगतात की ते जे स्केच आहे ते सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवा आणि हा माणूस कुठेही असेल तर त्याला शोधून काढा. इकडे दुसरीकडे नागराज जेलमध्ये बसलेला असतो. तो प्रियाला कॉल करतो आणि विचारतो की तू मला मोबाईल का दिलायस? प्रिया त्याला सरळ धमकी देते, जर काही बाहेर सांगितलं तर परिणाम वाईट होतील. पण नागराज प्रियाला एक सिक्रेट सांगतो, ज्यामुळे प्रिया हादरते आणि मग नागराज तिला सांगतो की सायली आणि अर्जुनवरती लक्ष ठेव. प्रिया म्हणते की काळजी करू नकोस, अर्जुन घरात आहे आणि सायली ऑफिसमध्ये, त्यामुळे त्यांचं काहीच होऊ शकणार नाही. पण प्रत्यक्षात सायली ऑफिसमध्ये जोरदार काम करत असते. आणि आता भागाचा शेवट होतो रोजच्या डेलीच्या सीनने. प्रिया अर्जुनचा गुलदस्ता गायब करते, कारण तिला वाटतं की अर्जुन सायलीमध्ये गैरसमज होईल. पण अर्जुन एक वेगळाच सरप्राईज देतो. तो मसाल्यातलं छोटंसं फूल घेतो आणि ते सायलीसमोर गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करतो. सायली खूप खुश होते आणि म्हणते की या फुलावर तर खरंच खूप प्रेम आहे. आणि या पद्धतीने प्रियाचा प्लॅन फेल होतो. तर मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या भागामध्ये. तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन हा रिव्ह्यू चॅनलवरचा व्हिडिओ पाहिलात, त्यासाठी मनापासून मी आभारी आहे. भेटूयात उद्याच्या पुन्हा भागामध्ये, ठरलं तर मग या भागात.